विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वी साठी जो चॅप्टर आपण स्टार्ट केलाय, दोन चलातील रेषीय समीकरणे, धडा क्रमांक पहिला याचा सराव संच 1.1 आज आपण बघणार आहोत। ओके, ही जी बॅच आहे जी आपण स्टार्ट केली, जिचं नाव आहे बघा बेस्ट टॉपर्स 2027, म्हणजे बेस्ट टॉपर्स 2027 या बॅचचं आजचे पहिले लेक्चर आहे, बरोबर का? ओके, ही जी बॅच आहे ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे इयत्ता 10वी मध्ये आता नुकतेच गेलेले आहेत आणि जे 2027 मध्ये आपला बोर्डाचा पेपर देणार आहे, बरोबर का? जर मॅथ मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील, ओके, आउट ऑफ 100 तर तुमच्यासाठी ओके आजचं लेक्चर आणि येणारे पुढचे सर्व लेक्चर्स हे खूप महत्त्वाचे असणार आहे। ओके, चला तर वेळ घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। जो पहिला आपला चॅप्टर आहे बघा, म्हणजे पहिला धडा दोन चलातील रेषीय समीकरणे, ओके, याचा सराव संच 1.1 आपण बेसिक सहित बघणार आहोत। ओके, तर पहिला टॉपिक आपण बघूया। जो पहिला टॉपिक आहे बघा तो आहे दोन चलातील रेषीय समीकरण। ओके, तर लक्षात ठेवायचं आहे दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन चल प्रेझेंट असतात, बरोबर का? सगळ्यात पहिले तर तुम्हाला त्याचे सामान्य रूप माहित पाहिजे। सामान्य रूप, ओके, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप, तर सामान्य रूप काय असते? तर दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असते बघा ax अधिक by अधिक c बरोबर 0। ओके, हे झालं दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप। त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय हा जो a असतो आणि हा जो b असतो, हे जे नंबर्स असतात हे आपल्याला 0 नाही पाहिजे। हे जर 0 असतील तर ते दोन चलातील रेषीय समीकरण नसेल। समजलं इथपर्यंत? ओके, चल कशाला म्हणतात? फॉर एक्झाम्पल मी म्हटलं 5x, ओके, किती म्हटलं 5x, तर लक्षात ठेवायचा हा जो 5 आहे म्हणजे हा जो 5 आहे, मी जर 5x म्हटलं तर हा माझा 5 सहगुणक आहे। 5 कोण आहे? सहगुणक, बरोबर? आणि हा जो x आहे याला आपण म्हणतो चल, बरोबर का? आणि आपल्याकडे असे किती प्रकारचे चल आहे? आपल्याकडे टोटल स्मॉल a पासून ओके स्मॉल z पर्यंत टोटल 26 चल आहेत। किती? 26। त्याच्यापैकी आपण कोणतेही दोन वापरू शकतो, पण या चॅप्टर मध्ये शक्यतो करून x आणि y जास्त करून वापरलाय। ओके, आपण a b पण वापरू शकतो, mn पण वापरू शकतो, आपण कोणतेही दोन चल वापरू शकतो। समजलं इथपर्यंत? सगळ्यात पहिलं काय सामान्य रूप काय आहे? ax + by + c = 0। या ठिकाणी a आणि b 0 नाही पाहिजे। ओके, याच्यापैकी कोणी एक जरी 0 असेल तर ते दोन चलातील रेषीय समीकरण असणार आहे। त्यानंतर पुढे लक्षात ठेवायचं आहे हा जो x आणि y तुम्हाला दिसतो यांचा पॉवर नेहमी 1 पाहिजे। ओके, म्हणजे पॉवर दिसायलाच नाही पाहिजे। पॉवर जर दिसत नाही तर त्या ठिकाणी पॉवर 1 आहे। ओके, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं उदाहरणार्थ, ओके, काय म्हटलं उदाहरणार्थ, तुमच्या पुस्तकामध्ये बॉक्स दिलेला आहे तो तुम्ही घेणार नाही। ओके, पण दोन एक्झाम्पल देतो। जसं की इथे सांगितले बघा, ओके, 3x² अधिक 2x किंवा 2y अधिक 3 बरोबर 0, बरोबर का? ओके, 3x² अधिक 2y अधिक 3 बरोबर 0। बरं, हे दिलंय तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं x आणि y ही दोन चल आहेत। ओके, त्यानंतर 3 आणि 2 हे 0 नाही आहेत। ओके, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, पण पॉवर किती पाहिजे? पॉवर 1 पाहिजे। इथं पॉवर 1 आहे का? नाही, पॉवर 2 आहे। मग हे दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये। समजलंय? त्यानंतर मी जर तुम्हाला म्हटलो, ओके, काय म्हटलो, 3x अधिक 0y अधिक 4 बरोबर 0, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? तर तुमचं उत्तर काय असेल? हे दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये का? कारण की या ठिकाणी 0 आलाय। ओके, आपल्याला त्या ठिकाणी 0 नाही पाहिजे। ओके, आणि लास्ट मध्ये एक लक्षात ठेवूया आपण, ओके, नंबर 3 मध्ये काय लक्षात ठेवूया? फॉर एक्झाम्पल 0.3x अधिक 0.3y अधिक 2 बरोबर 0। आता मी म्हटलं हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? तर तुमचं उत्तर यायला पाहिजे आहे। ओके, आता मुलं म्हणतील कसं काय आहे? कारण की या ठिकाणी 0.3 दिसतो, इथं पण 0.3 दिसतो। तुम्ही तर म्हटलं 0 नाही पाहिजे, बरोबर आहे ना? 0 नाही पाहिजे, पण इथं 0.3 चालतोय ना? 0.3 म्हणजे 0च्या पुढचा, ओके, 0च्या पुढचा आहे तो, मग तो चालतोय, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे, बरोबर का? म्हणजे या ठिकाणी a ची b ची काहीतरी व्हॅल्यू पाहिजे। c 0 असलं तर चालतोय, त्याचा काही विषय नाही, पण या दोघांपैकी एक पण 0 नाही पाहिजे आणि या दोघांचं पॉवर 1 पाहिजे। ओके, आता जाऊया आपल्या सराव संचाकडे, ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण सराव संच काय करायचंय? संपूर्ण संपवायचा आहे आज। ओके, तर बघा त्याच्यामधला पहिला क्वेश्चन मी या ठिकाणी लावलाय। ओके, हा जो पहिला क्वेश्चन आहे बघा सराव संच, इकडे बघा, सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 काय आहे? खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा। ओके, खालील कृती पूर्ण करायची आणि एक सामायिक समीकरण सोडवायचे। आता ज्या ठिकाणी कृती दिलेली असते एक गोष्ट लक्षात ठेवायची, कृती म्हणजे काय? त्यांनी फक्त संपूर्ण दिलेलं असतं। ओके, त्या ठिकाणी काही बॉक्स दिलेले असतात ते आपल्याला भरायचे असतात। मग कसे भरायचे? इथं पहिलं समीकरण दिलंय, इथं दुसरं समीकरण दिलंय आणि या दोघांची आपल्याला सांगितली बेरीज करू।
मग करूया. आपण दोन्ही समीकरण लिहून घेतले, बेरीज केली. तर लक्षात ठेवायचंय या ठिकाणी जर आपण बेरीज करतोय तर खालच्या इक्वेशनचे म्हणजे खालील जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलणार नाही. इथं 3y मधून 3y कॅन्सल आउट झाला म्हणजे काय झाला, कट झाला. 3y मधून 3y गेला कारण की प्लस आहे मायनस आहे म्हणजे वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी होते. ओके. नंतर 5 आणि 2 किती झाले, 5 आणि 2 झाले 7. ओके. 7 आणि सोबत x आहे 7x. 9 आणि 12 किती झाला 21. बरोबर इथपर्यंत. त्यानंतर आज 7 आणि x या दोघांमध्ये गुणाकार आहे. 7 तिकडे जाताना भागाकार करेल, वरती 21 आणि भागिले किती 7. तर मला सांगा 7च्या पाड्यात 21 किती नंबरला आहे, 3 नंबरला. म्हणजे x बरोबर किती आला 3. त्यानंतर पुढे काय डायरेक्शन सांगितलं त्यांनी, x बरोबर 3 म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे x बरोबर 3 ही समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवायचे. बरोबर का. मग मला सांगा समीकरण 1 हे आहे 5x अधिक 3y बरोबर 9. हे समीकरण पहिलं आहे. मग जर हे समीकरण पहिलं आहे तर 5 तासाचं आहे बरोबर, गुणिले x च्या जागी किती टाकायचं आहे, x च्या जागी टाकायचं आहे 3. ओके. मग आता ही स्टेप मी या ठिकाणी करतो. त्यांनी एक स्टेप जास्त जास्त नाही केली, त्यांनी डायरेक्टली शॉर्ट मध्ये दिलं. तर बघा 5 त्रिक 15 होतात अधिक 3y बरोबर 9. त्यानंतर हा जर 15 पलीकडे गेला तरी जर राहिला 3y बरोबर 9. हा प्लस 15 तिकडे गेला तर वजा 15. ओके. ही स्टेप आहे ती डायरेक्ट. ओके. बघा बरं इथं काय काय करायचंय. 3y आहे 9 आहे इथं 15 बरोबर. 9तून 15 जात नाही, मग 15तून 9 कमी करा किती आले 6 आणि 15 मोठा आहे म्हटल्यानंतर वजा 6. त्यानंतर बघा हा 3 इकडे गुणाकार करतो तिकडे आता भागाकार करेल आणि वरती वजा 6 तासात. मग मला सांगा 3 1 3 3 2 6. 3च्या पाड्यात 6 किती नंबरला आहे, 2 नंबरला. बरोबर. इथे एक कट करायचं नाही असं. ओके. आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. वजा 6 3 2 6 आणि वरती मायनस आहे म्हणजे वजा आहे, खाली अधिक आहे. याचा भागाकार कशामध्ये येतो, वजामध्ये येतो. म्हणजे याचं फायनल आन्सर बघा x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू किती आली बघा 2. समजलं इथपर्यंत. म्हणजे त्यांनी काय केलंय, त्यांनी ऑलरेडी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली, आपल्याला फक्त बॉक्सेस भरायचे. बरोबर का. म्हणजे जे बॉक्स आपल्याला दिलेले आहेत अपूर्ण ते आपल्याला पूर्ण करायचे. हा झाला प्रश्न क्रमांक 1. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2. आता विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही खूपच फास्ट घेतला, आम्हालाही समजलं नाही. ओके. नाही समजलं टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढे 8 क्वेश्चन्स आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 8 क्वेश्चन्स आहेत आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे की चलातील लोप करण्याची पद्धत ओके कशी सोडवायची. चला जाऊया पुढे. तर प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. ओके. हे खाली एक सामायिक समीकरण दिले. एक सामायिक समीकरण म्हणजे या ठिकाणी 2 समीकरण आहेत आणि जे आपल्याला सोडवायचे. बरोबर का. आणि सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्याला हे सोडवायचे म्हटल्यानंतर पहिलं इक्वेशन लिहून घ्यायचंय. 3a अधिक 5b बरोबर किती रे बाळ 26. दुसरं समीकरण a अधिक 5b बरोबर किती रे 22. ओके. याला समीकरण नंबर 1 म्हणूया, याला समीकरण नंबर 2 म्हणूया. इथं मला 3 दिसतोय, इथं मला 1 दिसतोय. तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे करायचे. सारखे नसतील तर सारखे करून घ्यायचे आणि जर ऑलरेडी सारखे असेल तर बेरीज किंवा वजाबाकी करून ते काय करायचे, कट करून टाकायचे. आता इथे ऑलरेडी 5b दिसतोय. मग मी काय करतो, समीकरण ओके दोघांचे चिन्ह सारखे दिसतात. जर दोघांचे चिन्ह सारखे दिसले तर वजाबाकी करून टाकायची. म्हटल्यानंतर दोघातून काय होतील 5b मधून 5b कट होईल. आता मुलं म्हणतील कसं काय, बघा इकडे समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. 1 नंबरचं काय आहे 3a अधिक 5b बरोबर 26. नंबर 2चं काय आहे a अधिक 5b बरोबर किती रे बाळ 22. आणि लक्षात ठेवायचंय जर आपण वजाबाकी करणार आहे ओके वजाबाकी, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, वजाबाकीमध्ये असतो पॉवर. वजाबाकीमध्ये काय असतो पॉवर. ओके. वजाबाकी असते पॉवरफुल माहिती आहे ना, त्याच्यामध्ये पॉवर असतो तो. आता वजाबाकीला का पॉवरफुल म्हटलो मी, कारण की लक्षात ठेवायचं ज्या 2 समीकरणामध्ये आपण वजाबाकी करतो तर हा जो वजाबाकी नावाची क्रिया आहे ही काय करते, चिन्ह बदलते. बेरीज मध्ये इतकी पॉवर नाही की ती चिन्ह बदलेल, पण वजाबाकीमध्ये पॉवर आहे, ती चिन्ह काय करते बदलून टाकते. ओके. पण कुणाचे, वरच्याचे का खालच्याचे, तर खालच्याचे चिन्ह बदलून टाकते. ओके. ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस करायचं, ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस करायचं जेव्हा आपण वजाबाकी करू तेव्हा. तर हा झाला मायनस, हा झाला मायनस, हा झाला मायनस. या जागी जर बेरीज असती मग चिन्ह चेंज झालं नसतं. ओके. तर 5b मधून 5b गेला, 3a मधून 1a गेला तर तो झाला 2a बरोबर. 26 मधून 22 गेला तर 4 बरोबर. इथपर्यंत या 2 आणि a मध्ये गुणाकार आहे, 2 जर तिकडे गेला तर भागाकार होईल. a बरोबर 4 भागिले 2. मला सांगा 2च्या पाड्यात 4 किती नंबरला आहे, बे 1 बे 2 4. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली बा, a ची व्हॅल्यू किती आली, a ची व्हॅल्यू आली a बरोबर 2. a बरोबर किती आला 2.
आता कोण काढायचंय आपल्याला? ए आल्यानंतर आपल्याला काढायचंय बी. मग या ए ची व्हॅल्यू घ्यायची, समीकरण 1 मध्ये टाकायची, आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. 2 मध्ये पण टाकू शकता, त्याच्यामध्ये पण व्हॅल्यू मिळून जाईल, असं काही नाही. ओके, ए बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, काय आहे 1 नंबरचं समीकरण? 3a. बघा आता इथं 3a, 3 आणि a मध्ये गुणाकार आहे. गुणाकार a ची व्हॅल्यू किती टाकायची? 2 अधिक 5b. व्हॅल्यू म्हणजे किंमत, बरोबर. a ची किंमत 2 टाकली आपण, आधी गुणाकार करायचा आहे. 3 दुणे 6 अधिक 5b बरोबर किती? 26. हा अधिक 6 जर पलीकडे गेला तर वजा 6 होईल. इथं 5b तसाच, पलीकडे 26 तसाच. हा अधिक जर इकडे आहे तर बरोबरच्या पलीकडे जाऊन तो वजा होईल, वजा 6. 26 मधून 6 गेले किती आले बघ? 20. हा झाला 5b. ओके, तर 5 आणि b मध्ये गुणाकार आहे, बरोबर. 5 जर तिकडे गेला तर काय होईल? भागाकार. म्हणजे b बरोबर 20 भागिले 5. b बरोबर 20 भागिले किती? 5. 5 एक 5, 5 चोक 20, बरोबर. मग आपला आन्सर काय आलाय? b बरोबर किती रे बघ? 4. b बरोबर 4. ओके, शेवटी उत्तर कसं लिहायचंय पेपरमध्ये तर लक्षात ठेवायचंय, म्हणून ओके तुम्ही शेवटी लिहायचंय. ओके, इथं कोण दिला होता? चल ए आणि बी. तर आपण काय करूया? ए आणि बी लिहूया. म्हणून ए बी बरोबर ए किती बाळ? ए ची व्हॅल्यू 2 आली आणि बी ची व्हॅल्यू किती आली? 4. 2 आणि 4. ओके, आणि याला असं हायलाइट करायचंय. संपला विषय. इतकं सोपं आहे. पहिले एक्झाम्पल इतकं सोपं होतं. काय केलंय? सारखे पाहिले, वजाबाकी करून टाकली, कट झाले. ए ची व्हॅल्यू भेटली, पायलट टाकली, बी ची व्हॅल्यू मिळवली, आन्सर झालं. ओके, जाऊया दुसऱ्याकडे. इतका हार्ड नाहीये, 10वी लई सोपं आहे. ओके, हार्ड कोणतं आहे? थोडंसं 12वी. 12वी पण सोपंच आहे, असं काही विषय नाही. ओके, सगळे काही सोपंच आहे. केल्यानंतर सगळे काही आपल्यासाठी सोपंच आहे. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे x अधिक 7y बरोबर 10. हे समीकरण नंबर 1. नंतर नंबर 2 3x वजा 2y बरोबर 7. हे समीकरण नंबर 2. ओके, आता मला सांगा, इथं तुम्हाला 1 दिसतो, इथं 3 दिसतो, इथं 7 दिसतो, इथं 2 दिसतो. मागच्या समीकरणाचा विचार केला तर ऑलरेडी इथं 5b आणि 5b सारखा आला होता. पण ह्या समीकरणाचा जर विचार केला तर इथं कुणीच सारखं नाही आहे. इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे, बरोबर का? मग जर हे सारखे नाही तर आपल्याला सारखे करून घ्यावं लागतं. आणि लक्षात ठेवायचं, ज्या चलाचा सहगुणक 1 आहे, पावर का काय सांगतोय, ज्या चलाचा सहगुणक 1 आहे त्याला सारखं करणं सोपं जात आहे. जसं की इथं मला 1 दिसतोय आणि खालच्या चलाचा सहगुणक 3 दिसतोय, तर या 1 ला मी 3 मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं? मी याला 3 ने गुणू शकतो. मग मी समीकरण 1 ला 3 ने गुणतो. समीकरण 1 ला 3 ने गुणून समीकरण 1 ला कितीने गुणायचंय? 3 ने गुणूया. ओके, चला गुणूया. एकट्यालाच गुणायचं का नाही? संपूर्ण समीकरणाला. 3 1 3x अधिक 3 7 21y अधिक 3 10. ओके, सॉरी, इथं बरोबरचं चिन्ह आहे बघ. 3 10 30 आणि बरोबरच्या पलीकड तिसरं. ओके, 3 10 30 आणि याला समीकरण नंबर 3. आता लक्षात ठेवायचं, ज्याचा आपण वापर केलाय, ज्याच्यावर आपण काहीतरी क्रिया केली, तो आपल्या खेळाच्या बाहेर, त्याला करायचं स्टार. पेपरमध्ये स्टार नाही करायचं, पेपरमध्ये स्टार करायचंच नाही. जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत याला करायचं स्टार. आता राहिले खेळामध्ये दोघं, 2 आणि 3. तर या 2 आणि 3 मध्ये कोण सारखं आलंय? तर मला इथं 3 1 दिसतंय, मला इथं 3 1 दिसतंय. ओके, आणि दोघांचे चिन्ह अधिक अधिक दिसतात. मग काय करूया? इथं दिसत नाही म्हटल्यानंतर अधिक आहे, बरोबर. मग दोघांची काय करू? वजाबाकी, कारण की चिन्ह सारखे आहेत. ओके, समीकरण 1 व किती आहे बघ? नाही, 1 नाही. किती नंबरचा आहे? 2. सांगत जा. समीकरण 2 व 3 यांची काय करूया? यांची वजाबाकी करूया. समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी करू. नंबर 2 समीकरण 3x वजा 2y बरोबर 7. नंबर 3 समीकरण 3x अधिक 21y बरोबर किती रे? 30 है ना. आणि वजाबाकी करायची म्हणजे वजाबाकी असते पॉवरफुल. पॉवरफुल माहित आहे ना? ओके, पॉवरफुल अशी आहे की ती खालच्या समीकरणाचं साइन चेंज करून टाकते, चिन्हच बदलून टाकते. इथं प्लस आहे तर मायनस, इथं प्लस आहे तर मायनस, इथं प्लस आहे तर मायनस. 3 मधून 3 कट.
ओके, त्यानंतर मला सांगा ह्या 21चं नवीन चिन्ह मायनस आहे म्हणजे वजा, आणि 2चं नवीन चिन्ह वजा आहे. दोघांचे चिन्ह सारखे आणि चिन्ह सारखे म्हटल्यानंतर बेरीज होते. बरोबर, 21 आणि 2 किती झाला 23y. बरोबर. ओके, दोघांचे चिन्ह सारखे आहेत पण मोठा कोण आहे 21, त्याचं चिन्ह मायनस. 30 मधून 7 गेले किती रे बाळ 23. 30 मोठा आहे म्हटल्यानंतर त्याचं पण चिन्ह मायनस येईल. ओके, आता याच्या पुढे काय करायचंय तर याच्या पुढे सोडवायचंच आहे आपल्याला. बरोबर, मग मला सांगा ओके इथं काय होईल आता, बरोबरच्या अलीकड पण मायनस आहे आणि बरोबरच्या पलीकड पण मायनस आहे, म्हणजे अलीकडचं पण वजा पलीकडचं पण वजा. तर अशा सिच्युएशन मध्ये उत्तर येतं अधिक. हे वजा आणि वजा कट होईल, उत्तर किती येईल फक्त 23y बरोबर 23. हा 23 इकडे गुणाकार करतो तिकडे भागाकार करेल. y बरोबर 23 भागिले 23. बरोबर, y बरोबर किती रे 23 भागिले 23. 23 एका 23. y बरोबर किती आला, y बरोबर 1 सर, करेक्ट आहे. y बरोबर 1 करेक्ट आहे. आता आलेला y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, तुम्ही म्हणता सर त्याला स्टार केलं होतं, बरोबर आहे ना, इथपर्यंत स्टार केलं होतं, इथून स्टार मोकळा. ओके, स्टार आता कट, आता तो खेळामध्ये आला परत. y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. काय समीकरण 1 x. ओके, 1x म्हणजे फक्त x अधिक 7y, 7 ने y मध्ये गुणाकार, y ची व्हॅल्यू 1 आणि बरोबरच्या पलीकडे किती 10. x अधिक 7 1 7 आणि बरोबर किती रे 10. हा प्लस 7 पलीकडे गेला तर किती होईल मायनस. ओके, 10 तासाच हा तिकडे गेला तर वजा. ओके, मी इंग्लिश मध्ये म्हणतोय कारण की मी जास्त करून इंग्लिश मिडियमला शिकवतोय. ओके, मायनस आणि प्लस जर आलं तर फक्त जम्पलिंग करून घेऊ नका, मायनस म्हणजे वजा आणि प्लस म्हणजे अधिक. बरोबर का, तर हा प्लस पलीकडे गेला तर मायनस झाला. 10 तून 7 गेले किती आले 3. ओके, म्हणजे आपलं फायनल आन्सर जर बघितलं तर म्हणून x y बरोबर x ची व्हॅल्यू किती वा, x ची किंमत किती आली 3, y ची किंमत किती आली 1. आणि याला असं हायलाइट करायचं आहे. दॅट्स इट, फिनिश. इतका सोपं आहे, 10वी लई सोपं आहे. बरोबर का, समजलंय. जाऊया पुढं नेक्स्ट. ओके, जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ओके, या स्क्रीनशॉट वर एकदा, मग जाऊया पुढं. विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 देखील आधीच्या दोघांसारखा सोडवायचा आहे. ओके, काय करायचं सर्वप्रथम आपण हे राईट करूया. ओके, हे जे समीकरण दिले ते लिहून घेऊया. 2x वजा 3y बरोबर किती रे बाळ 9. ओके, हे समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 2 किती आहे, 2x अधिक y बरोबर 13. ओके, ज्या स्टेप मी सांगितल्यात फक्त त्याच तुम्हाला फॉलो करायच्यात. ओके, तुम्हाला समीकरण येणार म्हणजे येणारच. ओके, त्या स्टेप फॉलो केल्यानंतर मग मला सांगा, ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दोघं सारखे दिसतात. ओके, आपल्याला काय करायचंय, कोणत्या तरी चलाचे सहगुणक सारखे करून घ्यायचे. मग हे ऑलरेडी सारखे दिसतात, दोघांचे चिन्ह देखील सारखे आहेत, अधिक अधिक दिसत नाही म्हटल्यानंतर मग दोघांची करूया वजाबाकी. समीकरण 1 व 2, समीकरण 1 व 2 यांची काय करूया, यांची वजाबाकी करू, यांची वजाबाकी करू. बरं, 1 नंबरचं किती आहे 2x वजा 3y बरोबर 9. त्यानंतर किती आहे 2x अधिक y बरोबर 13. वजाबाकी म्हटल्यानंतर वजाबाकी असते पॉवरफुल. पॉवरफुल शब्द लक्षात ठेवायचा आहे. वजाबाकी पॉवरफुल असते आणि ती चिन्ह चेंज करते, म्हणजे चेंज करते. बरोबर का, चिन्ह बदलून टाकते. कुणाचं, खालच्या समीकरणाचं. हा झाला मायनस, हा झाला मायनस, हा झाला मायनस, आणि ऑलरेडी मायनस असतं तर मग प्लस झाला असता. बरोबर, मग काय झालं बघा, 2 मधून 2 कट झाला. 3 आणि 1 किती 4y. तुम्ही म्हणणार इथं 3 आणि 1 कसं काय झालं, कारण की दोघांचे चिन्ह सारखे आहेत म्हणून 3 आणि 1 4. चिन्ह सारखे म्हटल्यानंतर बेरीज होते. त्यानंतर 3 मोठा आहे म्हटल्यानंतर वजा 4. ओके, 9तून 13 जातो का नाही, 13तून 9 गेला 4, कारण की मायनस आहे तो प्लस आहे, आणि 13 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. आताच मी तुम्हाला शिकवलं, जर बरोबरच्या इकडचा आणि बरोबरच्या तिकडचा दोघेही जर वजा असतील तर येणार उत्तर अधिक मध्ये, इकडचा मायनस तिकडचा मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. बरोबर का, मग हा झाला 4y इज इक्वल्स टू 4. किती झाला 4y इज इक्वल्स टू 4. अरे किती झाला 4y इज इक्वल्स टू 4. मग हा जर 4y इज इक्वल्स टू 4 झालाय, 4y बरोबर 4, तर 4 आणि y मध्ये गुणाकार आहे. हा 4 तिकडे जाताना भागाकार करेल. y बरोबर तो 4 तसाच आणि इकडचा 4 तिकडे भागिलेला गेला. 4 1 4, 4 दुने 8 म्हणायचं का नाही, 4 1 4 लाच कट झाला म्हटल्यानंतर 4 दुने 8 कट जायचंच नाही आपल्याला. y बरोबर 1, हा जो y बरोबर 1 आलाय, y बरोबर 1 तो टाकायचं समीकरण 1 मध्ये.
समीकरण 1 मध्ये का ते सोपं असतं, बाकीचे कोणत्यामध्ये टाकलं तरी आन्सर येऊन जाईल. समीकरण 2 मध्ये टाका तुम्हाला जर वाटत असेल तर. बरोबर, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 किती आहे बा? समीकरण 1 आहे 2x - 3y बरोबर 9. 2x - 3y बरोबर किती रे? 9. ओके, 2x तसाच वजा 3 आणि y मध्ये गुणाकार. y ची व्हॅल्यू किती आहे? 1 बरोबर किती? 9. 2x वजा 3 1 3 आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे? 9. हा वजा 3 जर पलीकडे गेला तर इथं 2x तसाच, हा 9 पण तसाच. हा वजा 3 पलीकडे गेला तर अधिक 3. 9 3 किती? 12. इकडं 2x तसाच. ओके, मग काय करूया आता? इथं सॉल्व्ह करूया आपण. हा 2 इकडं भागाकार गुणाकार करतो, तिकडे हाताने भागाकार करा. x बरोबर 12 भागिले किती? 2. बे 1 बे बे 6 12. x बरोबर किती रे? 6. x बरोबर 6. ओके, मग इथं उत्तर संपलं का? संपलंय, बरोबर आहे. पण शेवटचा आन्सर लिहायचं ना आपल्याला. काय? म्हणून x आणि y बरोबर, x किती आला बळ? 6 आणि y किती आलाय आपला? ओके, आपला y आलाय 1. ओके, आता मला सांगा काढलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्हाला कसं काय माहिती होणार? ओके, मग तुम्ही म्हणणार सर आम्ही पुस्तकाच्या मागे बघणार. अरे भाऊ, पुस्तकाच्या मागे नाही, पेपरमध्ये पुस्तक असतंय का आपल्याकडे? नाही. मग पुस्तकाच्या मागे न बघता आपण चेक करू शकतो का आपलं उत्तर बरोबर आहे की नाही? यस, चेक करू शकतो. कसं? उचला पहिलं समीकरण किती आहे? 2x वजा 3y. हे समीकरण सोडवल्यानंतर उत्तर आलं पाहिजे आपलं 9. किती आलं पाहिजे? 9. ओके, टाका. x च्या जागी 6 टाका, 2 इथं 6 टाका, वजा 3 y च्या जागी 1 टाका, बेसाई 12 वजा 3 1 3. 12 तून 3 गेले 9 आणि इथं पण आहे 9. म्हटल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे. समजलंय? चेक कसं करायचं समजलंय का? ओके, आता जाऊया पुढं. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके, स्क्रीनशॉट पाहिजे तुम्हाला वहीमध्ये लिहिण्यासाठी. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. आता मुलं म्हणणार सर आधी XY आला, पहिल्यामध्ये AB आला, इथं MN आला, चालतोय का? अरे भाऊ चालतोय ना. सांगितलं काय मी? स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत कोणतेही 2 वापरू शकतात. त्याच्यामधले MN वापरू शकतात का? वापरू शकतात. सगळ्यात पहिले लिहूया आपण. पहिलं समीकरण किती आहे? 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण नंबर 1. त्यानंतर m वजा 6n बरोबर वजा 7. समीकरण नंबर 2. आता मला सांगा या दोघांमध्ये कोणत्या चलाचे सहगुणक सारखे आले? इथं m चा सहगुणक 5 आहे, इथं m चा सहगुणक 1 आहे, 1. त्यानंतर इथं n चा 3 आहे, n चा 6 आहे, बरोबर का? मग आपल्याला काय करावं लागतं? सारखे करून घ्यावे लागते. मग जर सारखे करून घ्यायचे तर जे शिकवलं ते लक्षात आलं. काय शिकवलं? ज्या ठिकाणी 1 असेल, ज्या ठिकाणी ज्या चलाचा सहगुणक 1 असेल त्याला रूपांतरित करणं सोपं असतं. जसं की इथं याचा सहगुणक मला 1 दिसतोय आणि वरती त्याचा सहगुणक 5 दिसतोय. मग मी याला डायरेक्ट 5 नेच गुणतो. 5 1 5, इथं पण 5 वरती पण 5, कामच झालं आपलं. मग समीकरण 2 ला, समीकरण किती आहे बाळ? समीकरण 2 ला किती? समीकरण 2 ला 5 ने गुणून. समीकरण 2 ला कितीने गुणूया? 5 ने गुणूया. गुणूया म्हणा, गुणून म्हणा. ओके, पण गुणू हे नाव आलं पाहिजे, गणू नाही, गुणू. समजलंय? ओके, 5 1 5 m वजा 5 6 30 n बरोबर 5 7 35 बरोबर. ओके, इथं साइन मायनस. हे समीकरण नंबर 3. ज्याचा यूज केला तो खेळाच्या बाहेर, तो खेळाच्या बाहेर, खेळाच्या आतमध्ये घ्यायचंच नाही, रिंगणाच्या डायरेक्ट बाहेर. बरोबर का? रिंगणाच्या आतमध्ये दोघं कोण कोण? 1 आणि 3. आणि 1 आणि 3 मध्ये जर विचार केला तर इथं 5m दिसतो, इथं पण 5m, म्हणजे दोघं सारखे. आणि जर दोघं सारखे, दोघांचे चिन्ह पण सारखे, तर करूया वजा बाकी. मग समीकरण व्यवस्थित दिसतंय ना तुम्हाला? ओके, दिसलं नाही तर मला कमेंट मध्ये सांगा, बरोबर का? पुढच्या वेळेस मी काय करेल, मग व्यवस्थित कॅमेरा काय करेल, सेट करेल. समीकरण 1 व 3, समीकरण 1 व 3 यांची काय करूया? यांची वजा बाकी करू. चला, 1 नंबरचं किती आहे? 5m वजा 3n बरोबर 19. त्यानंतर किती आहे बाळ? 3 नंबरचं 5m. हे दोघं बरं का? हे दोघं, ह्यो खेळाच्या बाहेर आहे, रिंगणाच्या डायरेक्ट बाहेर, आतमध्ये घ्यायचंच नाही त्याला. वजा किती? 30n वजा 30n बरोबर किती? वजा 35. बरं, आता जर वजा बाकी आहे म्हटलं तर याला मायनसने मल्टिप्लाय करायचं, बरोबर? मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर हा झाला मायनस, हा झाला प्लस, हा झाला प्लस. मुलं म्हणतील का? तर का म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं, तो असतो पॉवरफुल. कोण असतो पॉवरफुल? वजा बाकीचं हे वजा चिन्ह पॉवरफुल असते. त्याच्यामध्ये पॉवर असते की तो कुणालाही चेंज करू शकतो.
साईन बद्दल बोलतोय मी. ओके, साईन काय करू शकतो, चिन्ह तो बदलू शकतो. ओके, हा चिन्ह तो बदलू शकतो. मग बदलले, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, 5 मधून 5 कट. इथं बघा या दोघांचे चिन्ह वेगळे आहेत, हा मायनस आहे हा प्लस आहे. मग 30 मधून 3 गेला वजाबाकी होईल. इथं 30 मधून 3 गेला 23. किती रे, 23 n. 30 मोठा म्हटल्यानंतर प्लस. त्यानंतर बघा 9 5 किती रे, 14. हातचा लेख 3 आणि 1 4 आणि 1 5. बरोबर का. ओके, तर इथं सॉरी इथं चुकलं बरं का, इथं चुकलं, तुमच्यामुळे चुकलं बरं का. काय झालंय, 3 30 नव्हता जात, मग 30 3 गेलं तरी इथं 27 पाहिजे होता ना. किती पाहिजे होता, 27. तुम्हाला समजून सांगण्याच्या नादात मीच चुकलोय. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, बेरीज आणि वजाबाकी चांगली करावं लागेल. ओके, 30 मधून 3 गेला 27 n, इकडं पण 54. मग मला सांगा, जर इकडं काय रे, इकडं 27 आणि n मध्ये गुणाकार आहे, जर 27 तिकडे गेला तर काय करेल, भागाकार. n बरोबर 54 भागिले 27. 27 1 27, 27 2 54. n बरोबर किती रे बाळ, n बरोबर 2. यस, करेक्ट आहे. आता कोण मिळवायचा आहे, आता मिळवायचा m. मग हा जो n बरोबर 2 आलाय, n बरोबर 2, तो समीकरण 1 मध्ये ठेवूया ना. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये, किती मध्ये, 1 मध्ये ठेवू. मग मुलं म्हणतील कोणतं आहे समीकरण 1, हे समीकरण 1 आहे. 2 मध्ये ठेवू शकतो का, यस. 3 मध्ये ठेवू शकतो का, यस. आपल्याला ज्याच्यामध्ये वाटतंय त्याच्यामध्ये ठेवायचे, उत्तर काढायचे फक्त. महत्व उत्तराला आहे. ओके, कसं काढलंय, काय काढलंय, काही फरक नाही पडत. ओके, शेवटी उत्तर बरोबर आहे का, यस, हे चेक केलं जातं. ओके, आता मग मी म्हटलं कसंही काढलं तरी चालतंय. कसंही म्हणजे स्टेप्स. ओके, ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो केला किंवा वेगळ्या प्रकारे फॉलो केलं तरी चालतं, पण उत्तर शेवटी बरोबर आलं पाहिजे. नाही ते इथं तुम्ही वर्ग समीकरणाची ट्रिक लावता, मग नाही सुटणार. ओके, n बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवू. 5m वजा 3 आणि n मध्ये गुणाकार, 3 आणि n मध्ये गुणाकार, 3 गुणिले n किती आहे, 2. बरोबर किती, 19. 5m तसाच वजा 3 दुने 6, बरोबर किती रे, 19. 5m तसाच, हा 19 तसाच, हा वजा 6 जर पलीकडे गेला तर अधिक 6. 5m बरोबर 19 आणि 6 किती रे बाळ, 25. हा 5 गुणाकार करतो तिकडे, आता भागाकार करेल. m बरोबर 25 भागिले 5. 5 1 5, 5 5 25. m बरोबर किती आला, m बरोबर आला 5. यस, करेक्ट आहे. जर m बरोबर 5 आलाय, तर शेवटी उत्तर कसं लिहायचंय, तर उत्तर असं लिहायचंय. म्हणून m बरोबर, m किती आलाय, ओके, m आलाय 5, n किती आलाय, n आलाय 2. समजलंय. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 पर्यंत आलेलो आहोत. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके, आपल्याला जायचं आता पुढं. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. जाऊया प्रश्न क्रमांक कितीकडे, 5 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. सर्वप्रथम तर आपण समीकरण लिहून घेऊ. 5x अधिक 2y बरोबर वजा 3. त्यानंतर x अधिक 5y बरोबर 4. हे झालं समीकरण नंबर 1, हे झालं समीकरण नंबर 2. यस, करेक्ट आहे. ओके, तर मला सांगा, इथं 5 आहे तर इथं 1 आहे, सारखे आहे का, नाही. इथं 2 आहे, इथं 5 आहे, सारखे आहे का, नाही. मग सारखे करून घ्यावे लागतील, आणि सारखे करून घेताना जे सांगितले ते लक्षात आलं पाहिजे. काय लक्षात आलं पाहिजे, ज्या ठिकाणी ज्या सहगुणक, ओके, ज्या चलाचा सहगुणक जर 1 असेल तर त्याला रूपांतरित करणं किंवा त्याला कन्वर्ट करणं सोपं जाते. जसं की इथं 1 आहे, वरती 5 आहे, मी याला जर 5 ने गुणलं तर 5 1 5, वरती पण 5. ओके, समीकरण 2 ला, समीकरण किती आहे बघ, समीकरण 2 ला कितीने गुणायचंय, 5 ने गुणूया. 5 ने गुणूया म्हणा, गुणून म्हणू, बरोबर का. दोघांपैकी काही पण चालते. चला, 5 1 5x, 5 1 5 अधिक 5 5 25 y बरोबर 5 चौक 20. समीकरण किती रे बाळ, 3. ज्याचा यूज केला तो खेळाच्या बाहेर नेऊन सोडायचा. खेळाच्या आतमध्ये दोघं, 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये बघा बरं कोण सारखं आलंय, 5 आणि 5. मग सारखे म्हटल्यानंतर काय करूया, यांचे चिन्ह पण सारखे आहे, मग दोघांची वजाबाकी करू. म्हणजे समीकरण 1 नंबरचं आणि समीकरण 3 नंबरचं, समीकरण 1 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. यांची काय करूया, वजाबाकी. 1 नंबरचं समीकरण किती आहे, 5x अधिक 2y बरोबर वजा 3. 3 नंबरचं किती आहे, 5x अधिक
25y बरोबर किती रे 20. आणि जर आपण वजाबाकी करतोय तर वजाबाकी चिन्ह बदलून टाकते खालची इक्वेशनचे, हा वजा हा वजा हा वजा, इथं 5 5 कट बरोबर का. तर बघा 25 मधून 2 गेले तर किती आले, 25 मधून 2 गेले तर 23y. का बरं, हा प्लस आहे हा मायनस आहे, म्हणजे दोघांची चिन्ह वेगळे आहेत, दोघांची चिन्ह वेगळे तर वजाबाकी होईल. 25 मोठा म्हटल्यानंतर हा वजा येईल बरोबर. 20 आणि 3 किती, दोघांची चिन्ह सारखे बेरीज होईल, 20 आणि 3 23. ओके, 20 मोठा म्हटल्यानंतर मायनस. बरं इथपर्यंत बरोबर आहे. ओके, त्यानंतर पुढं काय, हा पण वजा आणि तो पण वजा, बरोबरच्या अलीकड पण वजा बरोबरच्या पलीकड पण वजा, तर येणार उत्तर वजा वजा कट होईल. अधिक मधील म्हणजे इथं राहिला फक्त 23y आणि बरोबरच्या पलीकड राहिला फक्त 23. हा 23 आणि y यांच्यामध्ये गुणाकार आहे, तिकडे आता भागाकार केलेला, y बरोबर 23 भागिले 23, 23 एका 23, y बरोबर किती, y बरोबर 1, y बरोबर आलाय. आता हा y बरोबर 1 आपण समीकरण 1 मध्ये ठेवू, y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा टाकू म्हणा, समीकरण 1 मध्ये ठेवू. काय आहे समीकरण 1, समीकरण 1 आहे 5x अधिक 2y, 5x अधिक 2 आणि y मध्ये गुणाकार, y ची किंमत किती आहे 1 बरोबर किती रे बाळ, बरोबर वजा 3, बरोबर किती वजा 3. 5x तसंच आधी काय करायचं आहे, आधी गुणाकार करायचा असतो, बे एक बे बरोबर वजा 3. 5x तसंच हा अधिक 2 जर पलीकडे गेला तर तिथं वजा 3 होताच, हा अधिक तिकडे गेला तर वजा बरोबर. मग आपण आता इकडे सोडूया बाकीचं. ओके, दिसतंय ना व्यवस्थित तुम्हाला, हे पहिल्यांदा लिहायचंय, हे पहिल्यांदा लिहायचंय, हे दुसऱ्यांदा आणि हे तिसऱ्यांदा. तर हा 5x तसंच बरोबर वजा 3 वजा 2 म्हटल्यानंतर वजा 5 होईल, दोघांची चिन्ह सारखी बेरीज होईल, 3 आणि 2 5, 3 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा 5 गुणाकार करतो तिकडे आपण काय करेल भागाकार, x बरोबर वजा 5, हा तिकडे गेला भागाकारला 5, 5 एक 5, x बरोबर किती आला 1, पण हा वजा आहे आणि खालचा अधिक काय म्हटल्यानंतर वजा, दोन चिन्ह वेगळे भागाकारामध्ये म्हटल्यानंतर वजा बाकी उत्तर असते बरोबर का, वजा मध्ये उत्तर येते. देअरफॉर x and y इज इक्वल्स टू, व्हॉट इज x, x किती आहे बा वजा 1, आणि y किती आहे रे, y किती आहे, y देखील 1 आहे, वजा 1 आणि 1, हे झालं आपलं आन्सर. ओके, आपलं उत्तर बरोबर आहे की नाही चेक करायचंय का. ओके, करू का एकदा. ओके, म्हणजे मला पण समजेल आपलं उत्तर बरोबर आहे. ओके चला, 5 x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू वजा 1 आली, त्यानंतर अधिक 2 y ची व्हॅल्यू 1, 5 एक 5 वजा 5 अधिक 2 एक 2, 5 मधून 2 गेले 3, 5 मोठा म्हटल्यानंतर वजा 3, हे बघा वजा 3, एकदम करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे चेक करू शकता तुम्ही देखील. ओके, घरी प्रॅक्टिस करायची. ओके, व्हिडिओ रिपीट करून बघितलं तरी चालेल. ओके, जितकी तुमची प्रॅक्टिस होईल तितकी तुम्ही याच्यामध्ये काय व्हाल, परफेक्ट व्हाल. जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न किती आहे आता 6. आता प्रश्न क्रमांक 5 पर्यंत सोपे प्रश्न होते. आता प्रश्न क्रमांक जो ओके 6 नंबरचा आहे तो थोडासा हार्ड आहे. थोडासा हार्ड म्हणजे काय, हार्ड काहीच नसते. ओके, अशक्य असं काहीच नाही, पण तरी पण हार्ड म्हणजे का, मुलांना हार्ड वाटतं म्हणून हार्ड, मला तर नाही वाटणार. ओके, तर मग काय करायचं आपल्याला इथं, सगळ्यात पहिलं समीकरण लिहूया आपण आधी. ओके, 1 छेद किती 3x अधिक y बरोबर 10/3. ओके, आता काय करायचंय, जे सांगतोय ते शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, जे सांगतोय ते शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, जोपर्यंत मॅथ आहे तुम्हाला तोपर्यंत. इथं खाली कोण दिसतोय 3, इथं खाली कोण दिसतोय 3, इथं खाली दिसतोय 4 बरोबर का. लक्षात ठेवायचं, जो छेदस्थानी तुम्हाला दिसेल, जो नंबर तुम्हाला छेदस्थानी दिसेल त्या नंबरने संपूर्ण समीकरणाला काय करायचंय, गुणायचंय तुम्हाला. इथं 3 दिसतोय, इथं 3 दिसतोय, म्हणजे 3 नावाचा नंबर दिसतोय, तर 3 ने सगळ्याला गुणू. आता लक्षात ठेवा, जर इथं 1/3 आहे आणि त्याला जर मी 3 ने गुणलं तर 3 ला 3 कट होईल. जसं की 10/3 आहे, त्याला जर मी 3 ने गुणलं तर 3 ला 3 कट होईल. ओके, मग लक्षात ठेवा, इथं 3 ला 3 कट होईल, राहिला फक्त x, अधिक 3 ने y ला गुणलं तर 3y बरोबर, इथं 3 ने गुणलं तर 3 ला 3 कट 10, हे झालं समीकरण नंबर 1. असं सोडवायचंय. ओके, जे समीकरण तुम्हाला अवघड दिसत होतं त्याला आपण रूपांतरित केलंय आणि आपल्या रेषीय समीकरणाच्या रूपांतरित फॉर्म मध्ये आणलंय. त्यानंतर बघा पुढं काय दिसतंय. ओके, हा झाला समीकरण नंबर 1. याला जरा आता हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला समजेल पुढे. त्यानंतर नंबर 2 बघा, 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. इथं खाली किती दिसतो 4, तर याला 4 ने गुणू. 4 ने गुणलं तर इथं बघा 4 दुने 8x अधिक इथं 4 ने गुणलं तर 4 ला 4 कट, राहिला फक्त y
इथं 4 ने गुणलं तर 4 ला 4 कट, हा झाला 11. ओके, हे समीकरण नंबर किती? हे समीकरण नंबर 2 झालं. ओके, याला पण हायलाइट करू. आता मला सांगा, समीकरण 1 आणि 2 मध्ये कुणी सारखं आलंय का? नाही, कुणीच सारखं नाही आलं. इथं 1 आहे, इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. मग आपल्याला सारखे करून घ्यावे लागतील. ओके, तर सारखे करत असताना लक्षात ठेवायचं, ज्याचा सहगुणक 1 तो सारखा करण्यासाठी सोपा ठरू शकतो तुमच्यासाठी. इथं 1 दिसतो मला, इथं मला 1 दिसतो, इथं पण 1 दिसतो. जर मी याला 8 ने गुणलं तर इथं 8 येईल, इथं 8 येईल, किंवा याला 3 ने गुणलं तर इथं 3 येईल, इथं 3 येईल. बरोबर का? मग चला 3 सोपा म्हटल्यानंतर 3 कडे जाऊ. तर समीकरण 2 ला आपण काय करूया? समीकरण 2 ला 3 ने गुणूया. ओके, समीकरण 3 ला, ओके, 2 ला 3 ने गुणू, 2 ला बरं का, 2 ला 3 ने गुणायचे आपल्याला. समीकरण 2 ला 3 ने गुणायचे. बरं, मग काय होईल बरं? चला, याला 3 ने गुणायचंय. 3 8 किती होईल? 24 x, 3 1 3y, त्यानंतर 3 11 33, 3चा गुणाकार 11 सोबत 33. हे समीकरण नंबर किती आलं? 3. याला पण हायलाइट करतो. आता मागच्या दोघांना केला म्हटलं तर याला वाईट वाटेल, त्याला मी करून टाकतो. त्याने आपलं काय बिघडवलंय, बरोबर? त्याला केलं हायलाइट. तर काय करायचंय, ज्याचा आपण यूज केला तो खेळाच्या बाहेर, खेळाच्या आतमध्ये 1 आणि 3. मला सांगा, 1 आणि 3 मध्ये कोण सारखं दिसतं? इथं 3y, इथं 3y. दोघांचे चिन्ह पण सारखे. जर दोघांचे चिन्ह सारखे तर वजाबाकी करावं लागेल. मग करूया. समीकरण 1 व समीकरण किती रे बा? 3. यांची काय करूया? यांची वजाबाकी करू. किती करू? काय करू? वजाबाकी. किती नाही, काय करू? वजाबाकी करू. चला, वजाबाकी करूया. जर वजाबाकी केली तर काय? 1 आणि 3, बरं का? 2 नंबर खेळाच्या बाहेर आहे. हा झाला x अधिक 3y बरोबर किती? 10. त्यानंतर हा किती आहे? 24x अधिक 3y बरोबर किती? 33. बरं, वजाबाकी करायची म्हटल्यानंतर हे जे खालचं इक्वेशन आहे, हे जे खालचं समीकरण आहे, त्याचे चिन्ह बदलायचे. हा झाला वजा, हा झाला वजा, हा झाला वजा. 3y कट. 24 मधून 1 गेला, 23x. 24 मोठा म्हटल्यानंतर मायनस, बरोबर. 33 मधून 10 गेले, 23. 33 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, तो पण मायनस. येणार उत्तर प्लस मध्ये. ओके, वजा वजा अधिक होईल. इथं राहिलं 23x बरोबर किती रे बाळ? तिकडे 23. ओके, हा 23 तिकडे भागाकारला जाईल, म्हणजे x बरोबर तिकडे 23 आणि इकडे भागिलेला किती? परत 23. तर 23 1 23, म्हणजे x बरोबर किती आलाय? x बरोबर आलाय 1. x किती आलाय? x बरोबर किती आलाय? x बरोबर 1 आलाय. किती आलाय? उत्तर आलं पाहिजे तुमच्या तोंडामधून. किती? x बरोबर 1 आलाय सर. मग तो x बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणजे आपल्याला y भेटल. ओके, मग टाकूया. x बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, x बरोबर 1 समीकरण 1. समीकरण 1 मध्ये x इथं दिसतो, त्या x च्या जागी 1 टाकूया. 1 अधिक 3y तसाच, आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे? बरोबरच्या पलीकडे 10. हा 1 तिकडे जर पाठवलं तर हा अधिक तिकडे जाताना वजा होईल. इथं राहिला 3y बरोबर 10, वजा तिकडे गेला तर ओके, अधिक तिकडे गेला तर वजा. 10 तून 1 गेला 9, इकडे 3y. ओके, 3 आणि y मध्ये गुणाकार आहे, 3 तिकडे जाताना भागाकार करेल. y बरोबर 9 भागिले 3, 3 1 3, 3 3 9, म्हणजे y बरोबर किती आला? y बरोबर आला 3. y बरोबर किती आला? y बरोबर आला 3. ओके, मग लास्ट आन्सर कसं लिहायचं आपल्याला? ओके, लास्ट आन्सर कसं लिहायचं म्हणून ओके, इथं लिहितो. इथं जागा कमी आहे आपल्याकडे, तर इथं व्यवस्थित आपण काय करू? ऍडजस्ट करू. x किती आलाय? 1. y किती आलाय? 3. आणि याला असं हायलाइट करू. याला काय करू? हायलाइट करू. ओके, समजलं इथपर्यंत? ओके, घ्या बरं स्क्रीनशॉट पटापट याचा. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 हे थोडेसे वेगळ्या कॅटेगरीचे आहे, बरोबर का? अशा प्रकारचा प्रश्न जर पेपरला पडला तर जे मी सांगतोय फक्त तसंच सोडवायचं. ओके, काय करायचंय? आता मुलं म्हणतील अशा प्रकारचा प्रश्न आम्ही ओळखायचा कसा? तर लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी x चा सहगुणक y ला जाईल, बघा इथं 99 आहे, x ला इथं y ला गेलाय, इथं y ला 101 आहे, इथं x ला आलाय, बरोबर. ज्या ठिकाणी सहगुणकांची आदला बदल होईल, म्हणजे x चा सहगुणक y ला जाईल, x चा सहगुणक y ला किंवा y चा सहगुणक x ला, तर अशा सिच्युएशन मध्ये ओके, अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये एक रूल तुम्हाला यूज करायचा आहे. काय रूल आहे तो? ओके, त्याला आपण म्हणतो ओके, सर्वजण तेच शिकवतात, तुमच्या शाळेमध्ये देखील तेच शिकवतील. ओके, काय शिकवतील? बे व बे. ओके, बे व बे. ओके, बे व बे. बे व बे म्हणजे काय? आधी बेरीज, मग वजाबाकी,
मग बेरीज. ओके, हे जे दोन समीकरण तुम्हाला दिसतात, ओके चला इथंच नाव देऊन घेऊ आपण आता. ओके, थोडे मोठे आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचंय, पेपरमध्ये सगळ्यात आधी हे दोघं लिहून घ्यायचे आणि मग त्यांना काय करायचंय, या रूलने सोडवायचंय. हा समीकरण 1, समीकरण 2. ओके, आधी काय करायचंय, बे म्हणजे काय, या दोघांची आधी बेरीज करायची. मग करूया. समीकरण बघा बरं का, समीकरण 1 व समीकरण किती रे, 2, यांची काय करू, बेरीज. जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. ओके, यांची काय करूया, यांची बेरीज करू. चला, 1 नंबरचं काय आहे, 99x अधिक 101y बरोबर किती रे बाळ, 499. नंबर 2 किती आहे, 101x अधिक 99y बरोबर 501. आणि याची बेरीज करायची म्हणजे बेरीज चिन्ह बदलते का, नाही, बेरीज पॉवरफुल असते ना, मग बेरीज चिन्ह बदलणार नाही. चिन्ह बदलणार तो एकच, पॉवरफुल माणूस, मायनस. ओके, वजा बाकी. ओके, तर एक बेरीज देऊन ठेवू. 199 किती होईल, 200x अधिक 199 किती होईल, 200y बरोबर 501 आणि 499 किती होईल बरं, 1000. ओके, समजले इथपर्यंत. जर असे समीकरण तुम्हाला दिसले ज्यामध्ये एक्सचा सहगुणक y ला गेलाय, y चा सहगुणक x ला गेलाय, अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये बे व बे रूल तुम्हाला यूज करायचा आहे. जे दोन समीकरण दिलेले असतील त्यांची आधी बेरीज करायची, जे दोन समीकरण दिले त्यांची वजाबाकी करायची, नवीन दोन समीकरण मिळतील त्यांची परत बेरीज करायची. यालाच बे व बेचा रूल असं म्हटलं जातं. समजलंय, नाही समजलं तर इकडे लक्ष द्या. आता काय करायचंय, बेरीज केल्यानंतर इथपर्यंत आलं तर लक्षात ठेवायचं, इथं आल्यानंतर इथं जो असेल, जो कोण असेल तो, जो असेल तो 100 असला तर 100, 200 असला तर 200, 10 असेल तर 10, 5 असेल तर 5, कोण असेल तो, बरोबर का. त्याने या संपूर्ण समीकरणाला भागायचं. इथं 200 काय दिसतोय मला, 200, तर मी काय करतो, 200 ने भागतो. ओके, 200 ने भागून, 200 ने भागून. ओके, चला 200 ने याला भागलं तर 200 ला 200 कट होईल, राहिला फक्त x. 200 ला 200 कट होईल, राहिला फक्त y. आणि 200च्या पाड्यात 1000 किती नंबरला आहे, 5 नंबरला. भागल्यानंतर बघा 1000 आणि भागिले किती येईल, 200. तर बघा 0 0 कट होईल आणि बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 200च्या पाड्यात 5 नंबरला 1000 आहे. समजलंय. ओके, हे समीकरण नंबर किती झालंय तुमचं, 1 आणि 2 तुम्हाला भेटले होते, आता भेटलंय तिसरं. किती भेटलंय, तिसरं. ओके, समीकरण जास्त आले तर घाबरून जायचं नाही. ओके, उलट जितके जास्त समीकरण तितकं भारी आन्सर येईल तुमचं. झालं इथपर्यंत. ओके, पहिली पायरी झाली. पायरी नंबर 2, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 यांची काय करू, यांची वजाबाकी करू. मग करूया वजाबाकी. 1 नंबरचं समीकरण किती आहे, 99x अधिक 101y. ओके, 99x अधिक 101y बरोबर 499. त्यानंतर नंबर 2 किती आहे, 101x अधिक 99y बरोबर किती रे, 501. बरं, यांची जर आपल्याला वजाबाकी करायची तर वजाबाकी पॉवरफुल असते म्हटल्यानंतर ती साईन काय करेल, चेंज करेल. हा झाला मायनस, हा झाला मायनस, हा झाला मायनस. ओके, 99 मधून 101 जात नाही, 101 मधून 99 गेले तर 2x, पण हा मोठा आहे म्हटल्यानंतर त्याचं साईन मायनस. 101 मधून 99 गेले 2x, सॉरी 2y बरोबर का, तिथं yचा सहगुण, yचा चल आहे y. 101 मोठा आहे म्हटल्यानंतर प्लस, आणि इथं बघा 501 मधून 499 गेले 2, 501 मोठा म्हटल्यानंतर मायनस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी आपण बेरीज करू अशा प्रकारचं समीकरण भेटेल, ज्या ठिकाणी वजाबाकी करू अशा प्रकारचं समीकरण भेटेल त्या ठिकाणी. ओके, हा जो दिसतोय तुम्हाला त्याने भागायचंय समीकरणाला. जो दिसेल तो, इथं 2 दिसतोय, साईन लक्षात घ्यायचं नाही, जो नंबर दिसेल तो. इथं 2 दिसतोय, 2, हा 2 दिसतो, 2 ने आपण काय करूया, 2 ने भागूया, बरोबर का. 2 ने भागून, मग भागूया 2 ने. 2 ने जर याला भागलं तर 2 ला 2 कट, वजा x राहिला, अधिक 2 ला 2 कट राहिला y बरोबर, 2 ला 2 कॅन्सल, इथं 1 राहिला आणि साईन मायनस, बरोबर का. समीकरण नंबर किती रे बाळे, 4. समीकरण नंबर 4. आता मला सांगा, बे झाला, बे संपला, व झाला, व संपला. आता राहिला बे, पण तो बे कुणाचा, यांचा का, नाही, मग कुणाचा, हे जे नवीन आलेत का 3 आणि 4 यांचा करायचा. आता बे म्हणजे बेरीज. आधी या दोघांची बेरीज केली, एक नवीन समीकरण, या दोघांची वजाबाकी केली, एक अजून नवीन समीकरण. जे 2 नवीन समीकरण आले त्यांची आता बेरीज करायची. ओके, इतकं सोपं आहे ते, हार्ड काहीच नसते, तुम्हाला सांगितलं मी, सोपं आहे सगळं. ओके, समीकरण 3 व 4 यांची काय करायची, समीकरण 3
व किती रे बाळ 4. यांची काय करूया, यांची बेरीज करू. बर, किती नंबरचं आहे समीकरण 3 काय, x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5. नंबर 4 किती आहे, वजा x अधिक y बरोबर किती, वजा 1. आणि लक्षात ठेवायचंय, काय लक्षात ठेवायचंय, बेरीज करतो म्हटल्यानंतर चिन्ह बदलत नाही. ओके, तर इथं चिन्ह नाही दिली तरी चालतं, चिन्ह आहेच राहू द्या. x मधून x गेला, y आणि y 2y बरोबर किती रे, 5 तून 1 गेला 4. ओके, हा 2 तासच तिकडे हाताने काय करेल बघा. ओके, भागाकारला जाईल, बे 1 बे, बे 2 4. y बरोबर किती आला 2, y बरोबर आला 2. हा बरं का आता. ओके, याला जरा रेडने हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला जरा ओळख होईल. y बरोबर किती आला 2. आता कोण मिळवायचं आहे आपल्याला. ओके, y बरोबर 2 आला. आता आपल्याला मिळवायचं x. आता मी काय करतो, जरा पुढच्या याच्यावर घेतो, पुढच्या पानावरती. ओके, पण इथं सांगून जातो तुम्हाला काय करायचंय. y बरोबर 2 हा समीकरण कशामध्ये ठेवतो आपण, 1 मध्ये. पण समीकरण 1 चा जर विचार केला तर बाबू, समीकरण 1 99 x अधिक 101 y बरोबर 499. मग त्याच्यात ठेवायचं का, त्याच्यात नाही ठेवायचं बाळ. काय करायचंय, जे समीकरण सोपं दिसेल आता त्याच्यामध्ये ठेवायचं. नाही तर म्हणशील सर तुम्ही तर म्हटलं 1 मध्ये ठेवा, मी ठेवलं 1 मध्ये, मला तर उत्तरच आहे ना. अरे भाऊ 1 मध्ये ठेवा म्हटलं बरोबर आहे, पण ते समीकरण बघ, तू बघ, बरोबर का. ओके, तर समीकरण 1 मध्ये नाही ठेवायचं, जे सोपं आहे त्याच्यामध्ये. मग याच्यापैकी सोपं बघा, इथं 3 नंबरला भेटलंय, x अधिक y बरोबर 5. ओके, तर y बरोबर 2 आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके, याचा आधी सगळ्यात पहिले ते स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. आता जाऊया पुढं. y बरोबर 2, y बरोबर 2 समीकरण 3 मध्ये, समीकरण किती मध्ये, 3 मध्ये ठेवू. ओके, काय आहे समीकरण 3, x अधिक y बरोबर 5. x अधिक y ची व्हॅल्यू 2 टाका, बरोबर 5. म्हणून x 2 तिकडे गेला तर वजा होईल. x बरोबर 5 तून 2 गेले 3. x बरोबर किती 3. याला पण रेडने हायलाइट करतो म्हणजे आन्सर आपल्याला समजून येईल. म्हणजे आपला आन्सर आलाय म्हणून. शेवटी हे लिहिल्याशिवाय सोडायचं नाही. म्हणून x y बरोबर, x किती आलाय 3, y किती आलाय 2. बरोबर का. इथं आपलं उत्तर काय आलंय, संपलंय. इथं आपलं उत्तर संपलेलं आहे. ओके, परत एकदा सांगतो. ओके, बेओबे रूल यूज केलाय. बेओबे रूल त्याच ठिकाणी यूज करतात ज्या ठिकाणी सहगुणकांची अदलाबदल झालेला आहे. ओके, या ठिकाणी यूज केलाय आणि याचंच अर्ध उत्तर पुढे आहे. बरोबर का, पुढे आहे. जाऊया पुढं. नेक्स्ट. ओके, आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल. या ठिकाणी आपला एक्झरसाइज संपणार आहे, सराव संच आपला संपणार आहे. बरोबर का. आणि सेम टू सेम बघा, हे पण मागच्याच कॅटेगरीतलं आहे. ओके, एकाच माळीचे मणी दोघं, मागचं पण आणि हो पण. बरोबर, हा पण पहिलं एक्झाम्पल आणि हा पण किती, दुसरं एक्झाम्पल, दुसरं समीकरण. आता तुम्ही म्हणता सर कस काय. ओके, हे कस काय सारखे आहेत, तर बघा इथं 49x वजा 57y बरोबर 172. इथं 57x वजा 49y बरोबर 252. इथं जो x चा सहगुणक आहे, इथं तो y ला गेला. इथं जो y चा आहे तो इथं x ला आला. म्हटल्यानंतर बेओबे रूल. आणि बेओबे काय सांगतो, बेवबे सांगतो. बेवबे, बेवबे आधी काय करायची, बेरीज कुणाची, यांची. चला करूया. ओके, समीकरण 1 व 2 यांची काय करूया, यांची बेरीज करू. यांची काय करूया, बेरीज करू. बरोबर. समीकरण 1 किती आहे, 49x वजा 57y बरोबर 172. ओके, 57x वजा 49y बरोबर 252. चला बेरीज करूया. बेरीज म्हटल्यानंतर साईन चेंज होणार नाही, एक इथं देऊन टाकू. ओके, 9 आणि 7 किती झाले, 9 आणि 7 होतात 16. ओके, हातचाला 1, 5 आणि 4 9 1 किती 10, 106x. ओके, यांची पण बेरीज होईल, तो झाला 106y. हा मोठा म्हटल्यानंतर मायनस येईल. ओके, इथं बघा 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4. ओके, काय सांगितलं तुम्हाला, इथं जो असेल त्याने काय करायचं, सगळ्याला भागायचंय. मग काय करू, 106 ने भागूया. 106 ने भागून. चला 106 ने भागूया. 106 ने जर इथं भागलं तर 106 ला 106 कट राहिला फक्त x वजा. ओके, y ला y कट राहिला फक्त, सॉरी 106 ला 106 कट y. आणि 106 च्या पाड्यात 424 किती नंबरला आहे, तर लक्षात ठेवायचं 106 च्या पाड्यात 424 4 नंबरला आहे. वाटलं तर गुणाकार करून दाखवतो. 424 हातचे आले 2, 4 0 0 2 असे 2.
4 1 4. आता गुणाकार सगळ्यांना आला पाहिजे. ओके, तो झाला 424. किती नंबरला? 4 नंबरला. समीकरण नंबर किती? 3. ओके, हे झालं समीकरण नंबर 3. समीकरण नंबर झालं तिसरं. बरं, इथपर्यंत आपण आलोय. पुढे काय करायचंय? पुढे सोडवायचंय. कसं? या दोघांची आता वजाबाकी करू. बे झाला, आता व बाकी आहे. ओके, मग करूया ना. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. ओके, आता 1 नंबरचं बघा किती आहे? 49 x वजा बरोबर 172. ओके, वजाबाकी करायची म्हटल्यानंतर यांचे साईन चेंज करायचे, म्हणजे चिन्ह. हा झाला मायनस, हा झाला प्लस, हा झाला मायनस. 57 मधून 49 गेले 8x. ओके, वरचा 7 आणि याचा x. ओके, 57 मधून 49 गेले 8 आणि 57 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. 57 मधून 49 गेले परत एकदा 8y. 57 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. 252 मधून 172 गेले, किती आले? साईडला करूया. 172 मधून 252 जात नाही. 252 मधून 172 आपण कमी करूया. 2तून 2 गेले 0, इथं राहिला 1, इथं 15. 15तून 7 गेले 8, 1तून 1 0, 80. किती राहिले? 80. आणि मोठा 252 आहे म्हटल्यानंतर मायनस. ओके, इथं मला 8 दिसतो. मी 8ने सगळ्याला आता भागणार, कारण की मला तो जो इथं दिसेल त्याने मी भागणार आहे. ओके, 8ने भागून 8 1 8 राहिला, वजा x वजा 8 1 y. ओके, 8 1 8 y आणि 8 10 80 साईन मायनस. समीकरण नंबर 4. समीकरण किती? 4. बे झाला, व झाला. आता कोण? बे. आता बे काय? ओके, आता बे काय करायचं आहे? जे नवीन समीकरण आले त्यांची काय करायची? आता बेरीज. काय करायची? बेरीज. किती नंबरचे समीकरण आहे? समीकरण 3 आणि समीकरण किती? 4 यांची काय करूया? बेरीज. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. बरोबर, मग हा झाला x वजा y बरोबर 4. त्यानंतर हा किती? वजा x वजा y बरोबर किती? वजा 10. बेरीज करायची म्हटल्यानंतर चिन्ह बदलणार नाही. इथं x मधून x कट, y आणि y किती झाला? 2y, कारण की दोघांचे चिन्ह सारखे आहे आणि दोघांमध्ये कोण मोठा आहे माहित नाही. दोघांपैकी कुणाचे चिन्ह देऊन टाका वजा. बरोबर, 10तून 4 गेले 6. 10 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. हा पण मायनस, तो पण मायनस. हा पण वजा, तो पण वजा. येणार उत्तर प्लस मध्ये, अधिक मध्ये. हा झाला 2y बरोबर किती? 6. हा 2 तिकडे गेला तर भागिले जाईल, म्हणजे y बरोबर 6 भागिले 2. बे 1 बे, बेत्रिक 6. म्हणजे y ची किंमत किती आली? y ची किंमत आली 3. y ची किंमत किती आली बा? y ची किंमत आली 3. किती आली? 3. आता हा y बरोबर 3 आपण घेऊ आणि समीकरण 3 मध्ये ठेवू. बघा बरं का, y बरोबर 3 समीकरण कशामध्ये ठेवायचं आहे? 3 मध्ये. y बरोबर 3 समीकरण 3 मध्ये. का? ते थोडंसं सोपं आहे. 1 मध्ये ठेवलं तर लवकर आन्सर यायचं नाही. ओके, समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण जे सोपं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये ठेवू. तर x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. x वजा y किती आहे बा? 3 बरोबर 4. x बरोबर 4 तासाच वजा 3 पलीकडे गेला तर अधिक 3. x बरोबर 4 आणि 3 किती रे? 7. ओके, म्हणून x y बरोबर x किती आहे? 7 आणि y किती आहे? ओके, y किती आहे? 3. ओके, 7 आणि 3. समजलं इथपर्यंत? याला आपण काय करूया? हायलाइट करूया. ओके, चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट? पटापट घ्या. ओके, घेतलाय, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय? ओके, अशा प्रकारे आपण आपला जो चॅप्टर स्टार्ट केलाय, ओके, जी बेस्ट टॉपर्स 2027 ही जी बॅच आपण विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली आहे. ओके, याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होण्यासाठी ही जी चॅनलची लिंक आहे किंवा व्हिडिओची लिंक आहे ती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, आणि तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील पाठवायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. ओके, थँक्यू सो मच.